माझा नमस्कार, जय सेवा। माझं नाव दामिनी उद्धव मेश्राम। मी प्रॉपर मुक्काम पोस्ट आष्टी, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली इथून आलेली आहे। मी सध्या शासकीय कर्मचारी आहे कृषी विभागामध्ये ॲज अ ॲग्रिकल्चर असिस्टंट म्हणजेच कृषी सहाय्यक या पदावर कुरखेडा तालुक्यामध्ये कार्यरत आहे। आणि माझे 7 देव आहे, मामकुळ आत्राम आहे। आम्ही तिघी बहिणी आहोत। माझी मोठी बहीण ही सुद्धा शासकीय कर्मचारीच म्हणजे कृषी सहाय्यक आहे आणि माझे जिजू इथे नागपूरला मेट्रोमध्ये इंजिनियर आहेत, स्टेशन कंट्रोलर। आणि माझ्या लहान बहिणीचं बिझनेस आहे आणि माझा सर्वात लहान भाऊ हा दिल्लीला UPSCचं प्रिपरेशन करतो। माझे आई आणि वडील इथे आलेले आहेत। माझे वडील जे आहेत जिल्हा परिषद शाळेला मुख्याध्यापक। माझं शिक्षण ऑप्टोमेट्री BSc ऑप्टोमेट्रीमध्ये झालं आणि मी आता MPSCचं प्रिपरेशन करत आहे। मी माझ्या ताईसोबत आलेली आहे। थँक्यू। सुधाकर कुळमेथे आहे आणि मी CA फायनल स्टुडंट आहे आणि माझं सहादेवी आहे, अजून मामकुळ मळावी। थँक्यू। मी डॉक्टर पल्लवी भेटते, सातदेव आहे मी आणि BScला ॲज अ मेडिकल ऑफिसर जॉईन। माझं नाव डॉक्टर कुमारी प्रणाली नरेंद्र नेता। मी MD पंचकर्म करते पुण्याला आणि मी सहादेवी आहे। पिपऱ्या म्हणतो ना आणि सप्तरंगी गोंडी डान्स ग्रुप ते डान्स करतो आणि मी ग्रामपंचायत सदस्य आहे। आपलं नाव काय आणि या गोटूला जी आदिवासी युवा युवती परिचय मेळावा आहे आज,
इथे तुम्ही आलेले आहे, तर तुम्हाला काय वाटलं आणि इथला प्रतिसाद कसा काय मिळाला? मी डॉक्टर प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, व्हर्च्युअली इथे कार्यरत आहे. आपलोना गोटूल हा जो कार्यक्रम आहे, आदिवासी युवक युवतीचा एक मेळावा आहे, गेट टुगेदर आहे आणि खूप चांगला कार्यक्रम आहे. याच्यामध्ये आदिवासी युवकांना आणि युवतीला आपला वर नेमण्याचा अधिकार आहे आणि योग्य नियोजन करून म्हणजे डिसिजन घेऊन तो युवक आणि युवती आपला वर आणि वधू शोधू शकतात. आणि हा खूप चांगला कार्यक्रम आहे. याच्या निमित्त आमची आदिवासी संस्कृतीसुद्धा त्याचासुद्धा जपण होते आणि ही संस्कृती म्हणजे पूर्वापार राहायला पाहिजे. त्यासाठी हे आदिवासी आपलोना गोटूल हा चांगला कार्यक्रम आहे आणि हा दरवर्षी हा कार्यक्रम होईल अशी मी ग्वाही देतो. आणि दरवर्षी अशाच आदिवासी युवक युवतीचा परिचय मेळावा संपन्न होईल आणि योग्य वर वधूची निवड होईल आणि त्या मानाने समाजामध्ये आपलं हे सद्भावपणा येईल आणि सगळ्यामध्ये समजूतदारपणा सुद्धा राहील आणि याच्यानं एकत्रित येऊ, आम्ही सामाजिक एकता अबाधित राहील. मेरा नाम त्रिशला है, त्रिशला शाह. मैं मढ़ावी हूँ और शाह हमारा डॉक्टर सरनेम है. मेरे दीदी और भैया मिस्टर सुनील मढ़ावी हैं और सीमा गेडाम है. उनकी तरफ से मैं यहाँ पे आई हूँ. उन्होंने मुझे इन्फॉर्म किया था कि यहाँ पे एक गेट टुगेदर हो रहा है जहाँ पे हमारे गोंड समाज के जितने भी डॉक्टर्स हैं एंड उनकी फैमिलीज़ हैं यहाँ गेट टुगेदर रख रहे हैं. एंड इट्स अ मिक्स ऑफ परिचय सम्मेलन एंड डॉक्टर्स का जो मीटिंग रहता है वो. तो मैं MP से आई हूँ, इंदौर से. मैं वहाँ पे जॉब करती हूँ. मेरी फैमिली रायपुर रहती है एंड मुझे ये इवेंट अटेंड करके बहुत अच्छा लग रहा है. एक साथ बहुत सारे लोगों से मिलना हो रहा है एंड मैं काफ़ी टाइम से दीदी ने बोला भी था कि ये पहली बार सारे डॉक्टर्स का एक ग्रुप ऑर्गेनाइज कर रहा है इसको. तो मैं भी काफ़ी एक्साइटेड थी कि मुझे ये इवेंट अटेंड करना है. मेरे मम्मी पापा रायपुर में रहते हैं. 2018 में वहाँ पे शिफ्ट हो गए हैं और मैं बैंक ऑफ इंडिया में एज असिस्टेंट मैनेजर इंदौर में पोस्टेड हूँ एट प्रेजेंट. बॉर्न एंड ब्रॉट अप इन MP ओनली. मेरे 2 भाई हैं, ऋषभ शाह और दक्षपाल शाह. ऋषभ प्राइवेट कंपनी में जॉब करते हैं एंड दक्षपाल अभी गवर्नमेंट सर्विस की तैयारी कर रहे हैं. एंड आई विल से कि ऑल द बेस्ट. और बहुत अच्छा लगा यहाँ पे आके. थँक्यू. जय सेवा. माझं नाव डॉक्टर नेहा नाजुका कुंद्रे. मी अर्जुनी मुरगाव गोंदिया डिस्ट्रिक्ट इथून आलेली आहे. ॲट प्रेझेंट आय एम पर्स्यूइंग माय पोस्ट ग्रॅज्युएशन इन ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजी इन GMCH नागपूर. तुला इथे आल्यावर काय वाटलं, कसं काय वाटलं इथे? बऱ्याच वर्षांनंतर एक समाजात कुठला तरी कार्यक्रम झालेला आहे. ॲक्च्युली असं असतं की जिथे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा आपण आपल्या समाजातील जे प्रतिष्ठित लोक आहेत, जे शिकलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण भेटतो, आपण बोलतो. खूप वर्षानंतर मला इथे कार्यक्रमात असं आपलं एक समाज खूप आपुलकी खूप जाणवलेली आहे. विवेक प्रकाशराव धुर्वे. मी राहणारा गोंदियाचा आणि जशी माझी प्रॅक्टिसिंग आहे, मी इथल्या बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंचला आणि आपल्या जिल्हा न्यायालयात मी वकिली म्हणून व्यवसाय करतो. आमचा तिथे ग्रुप आहे. आणि वरून सेकंड सांगायचं म्हणजे कचारगड, जे आमचं जे आदिवासींचं देवस्थान आहे, जिथे दरवर्षी वर्षातून 7 ते 8 लाख लोक आपल्या अख्ख्या भारत देशातून त्याला आपल्या आदिवासी समाजात ते तिथे भेट देतात. तर मला या गोटूल या माध्यमातून हे सांगायचं आहे की ह्या गोटूल हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की इथे आजकालच्या जसं आजच्या आधुनिक युगात की नवनवीन जसे युवक युवती आहेत, तर हे कसं आता एवढं मोठं आहे की हे लोक एकमेकांपासून अज्ञान आहे त्यांना आपल्या समाजात किती आहे काय आहे. आणि मग कसं आजकालच्या जशी जी जनरेशन आहे त्या बाबतीत आधी लोक एकमेकांच्या घेत आहेत, पण आजच्या जी व्यस्त जी कार्यप्रणाली आहे त्यामध्ये हे म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नाही आहे आणि असं फेस टू फेस भेटणे शक्य नाही. तर हे जे गोटूल हे जे चांगलं हे जे माध्यम आहे, यात सगळे समाज एकत्र येतो आणि जे इच्छुक वरवधू आहेत ते त्यांचा परिचय होतं आणि याच माध्यमातून एक नवीन त्यांच्या जे जीवनाला सुरुवात होते. नमस्कार, मी डॉक्टर गजानन धुर्वे आणि मी रजनी तोरे धुर्वे. आम्ही गोटूलचे कोर कमिटी आहे त्याचे आम्ही सदस्य आहोत. हा कार्यक्रम आम्ही डॉक्टर्स मंडळीतर्फे आमच्या मनामध्ये अशी 2 महिन्यापूर्वी संकल्पना आली की बा आपण आपल्या समाजाकरता असं काहीतरी करायला पाहिजे. तर आम्ही त्या संकल्पना घेऊन आम्ही सुरुवात केली आणि त्यामुळे हा आज कार्यक्रम आयोजित झालेला आहे.
तर गोटूल हे अनादी काळापासून आदिवासी समाजामध्ये ही कल्पना होती आणि गोटूलच्या जसं आजचं गुरुकुल आहे त्याप्रमाणे गोटूलमध्ये आदिवासीचे संस्कृती पूर्ण जतन केल्या जात होते. त्याच्यामध्ये समाजाला सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक त्याच्यामध्ये देवाणघेवाण व्हायची आणि ही खूप चांगली म्हणजे संकल्पना होती आणि त्याच संकल्पनेला आम्ही पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्या कार्यक्रमाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा अजून चांगल्या स्वरूपात म्हणजे हे करू. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे गेट टुगेदर पण आहे, समाजाचं गेट टुगेदर आहे, सोबतच एक परिचय आदिवासी युवक आणि युवती परिचय मिळावा आणि थोडं आजच्या जगामध्ये थोडं कसं आपण हे राहायचं त्याच्या बाबतीतही आम्ही ते घेतलेलं आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, बिझनेस ओरिएंटेशन आहे, ह्या सर्व गोष्टी आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही जेव्हा हा प्रोग्राम सुरू केला, जेव्हा संकल्पना डोक्यामध्ये आली होती तेव्हा थोडंसं डाऊटफुल होतं की किती आपण सक्सेस होऊ शकू या प्रोग्राममध्ये, परंतु बिफोर टाइम आम्हाला रजिस्ट्रेशन क्लोज करावे लागले आणि नंतरही लोकांनी इतके फोन केले की आम्हाला शेवटी स्पॉट रजिस्ट्रेशन लोकांना द्यावं लागलं आणि असं आम्हाला वाटतंय आता की आमचा प्रोग्राम हा खूप छान सक्सेसफुल झालेला आहे. मी डॉक्टर पुरुषोत्तम मडावी, गोटूल कमिटीचा कोर सदस्य. आम्ही हा कार्यक्रम आज बाकरे सभागृहामध्ये 11 फेब्रुवारीला घेतला आणि यामध्ये मुख्य उद्देश आहे की आदिवासी संस्कृतीमध्ये गोटूलचं जे अग्रस्थान आहे, जे तत्व आहे आदिवासींच्या संस्कृतीमध्ये, हे दुसरं तत्व आहे. गोटूल हे एक विद्याघर आहे ज्यामध्ये आदिवासीमधली उच्चस्त जे पदाधिकारी असो किंवा बाळपणापासून तर बुजुर्गपणापर्यंत आमच्या या गोटूलमध्ये यायचं. त्यांनी आदिवासींच्या सर्व सामाजिक, बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक तत्वावर विचार विमंचन करून समाजाला एकत्र बांधण्यासाठी ही गोटूलची महत्त्वाची संकल्पना आहे. हे आमचे पारिपांदिकुबर लिंगो जे आमचे धर्मगुरू होते त्यांनी 1300 लाख वर्षापूर्वी याच्या गोटूलची स्थापना केली आहे आणि याच्यामध्ये दुसरा सुद्धा उद्देश आहे की जे आदिवासी युवक आहे त्यांनी समाजामध्ये येऊन समाजांच्या वरवधूंचा विचार करावा, जेणेकरून समाजामध्ये आम्हाला एकत्रता नांदावी, समाजामध्ये कुटुंब पद्धती नांदावी, हे सुद्धा यामागचा उद्देश होय. तिसरी एक गोष्ट आहे की ज्या प्रमाणात शैक्षणिक प्रगती आदिवासीमध्ये व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आणि हा शैक्षणिकचा संदेश त्या समाजापर्यंत पोहोचावा. एकूणच काय तर सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती या आदिवासी समाजाला मिळावी आणि खरं म्हणतात की जी रशियात क्रांती, लेनिनची जी क्रांती झाली आहे ती नव्या युवकाने केली आहे आणि म्हणून आदिवासीमध्ये जर क्रांती करायची असेल तर या युवकांची साथ, त्यांचा सहभाग महत्वाचा होता. या उद्दिष्टाला धरून आम्ही आज हा गोटूलचा कार्यक्रम या सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. जय सेवा. माझं नाव मिसेस मिनल गेडाम आहे आणि मी गोटूलची कोर कमिटी मेंबर आहे. ॲक्च्युली आम्ही हा पूर्वनियोजित प्रोग्राम बनवला गेला आणि तो खूप जास्त सक्सेसफुल झालेला आहे. ज्या प्रकारे आम्ही हा पूर्ण प्रोग्राम आयोजित केला आहे तो त्याच प्रकारे सुरू आहे. यामागे आमची खूप नवीन संकल्पना होती, जसं डॉक्टर इंटरॅक्शन सोबत परिचय आणि दोन्हीही खूप उत्साहाने लोक त्याला हे करत आहेत. त्यांचं प्रोत्साहन पण आम्हाला भरपूर भेटत आहे. माझं नाव डॉक्टर दमयंती आत्राम आहे. मी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला आहे आणि गोटूल समितीची एक सदस्य आणि कोऑर्डिनेटर आहे. गोटूल हे आदिवासींच्या प्रत्येक गावामध्ये क्लब हाऊस सारखं असतं आणि त्याच्यामध्ये तिथले युवा युवती येतात. त्याच्यानंतर संस्कृतीची त्यांना तिथे ओळख होते, शिक्षण मिळतं. कुठलाही कार्यक्रम जर ऑर्गनाईज करायचा असेल, आयोजित करायचा असेल तर त्याच्यासाठी हा युवा युवती पुढाकार घेऊन त्या कार्यक्रमाला आयोजित करतात आणि अशा प्रकारे त्यांची एकमेकांसोबत ओळख होते, संस्कृतीची आणि सायन्सची. तर हे सगळीकडे आहे. प्रत्येकच आदिवासी जे गाव आहे त्याच्यामध्ये गोटूळ हे आहेच, पण उच्च शिक्षित झाल्यानंतर आणि शहरी भागांमध्ये याचं
तितकं म्हणजे लिटरेचरमध्ये आहे, पुस्तकांमध्ये आहे, पण खरं ते काय असतं ते स्वरूप परत आणण्यासाठी आमची छोटीशी जी गोटूल समिती आहे यांनी हा प्रयत्न केलेला आहे. आणि आजचा जो कार्यक्रम आहे याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सगळ्या 350-500 लोकांनी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केले आहे आणि महाराष्ट्रातूनच सगळीकडून याच्यामध्ये सहभाग झालेला आहे. उच्च शिक्षित लोकांपर्यंत आपल्या संस्कृतीला सोबत घेऊन चालावे आणि समाजाची मध्ये बांधिलकी, समाजामध्ये संस्कृती आणि विवाह पद्धती ही समाजातच असावी अशी याची संकल्पना आहे. या संकल्पनेमध्ये जे नाविन्य जोडलं ते असं की युथ इंटरॅक्शन. आपली जी युवा पिढी आहे ती जेव्हा शिक्षण घेते तेव्हा ती आपल्या समवयस किंवा एज्युकेशनल जे असतात, जसं डॉक्टर बनतात तर ते मेडिकल कॉलेजमध्ये आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत परिचय त्यांचा होईल किंवा ते त्यांच्यासोबत वावरतील. पण आपल्या समाजामध्ये पण उच्च शिक्षित आहे. या सगळ्या समाजातील उच्च शिक्षित युवक आणि युवतींना एक प्लॅटफॉर्म द्यावं ज्याच्यामुळे त्यांना एक अभिमान वाटेल की माझ्या समाजामध्ये हे इतके शिक्षित लोक आहे आणि मी नक्कीच या समाजाच्या संस्कृतीला सोबत घेऊन आपलं शिक्षणाचं पण जे हे ते समोर नेऊ शकतो. हा प्लॅटफॉर्म आम्ही इथून सगळ्या युवक युवतींना दिलेला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाईन पण आपल्या सोबत पूर्ण भारतामधून लोक याच्यावर जुळलेले